शामियाना किचन्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम ऑथेंटिक अशी चिकन लबाबदार रेसिपी बनवणार आहोत. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत, सो रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम ग्रेव्ही बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल घालायचे. तेलामध्ये जिरं, दालचिनीचा तुकडा, मोठी वेलची, लहान वेलची, चक्री फूल, जावित्री, काळी मिरी, लवंग आणि काश्मीरी सुकलेल्या मिरच्या घालून चांगलं परतून घ्यायचंय. लसणाचा खमंग वास सुटू लागला की यामध्ये मध्यम आकारात चिरून घेतलेले कांदे, लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबिरीचं देठ, टोमॅटो आणि तुकडा काजू घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. काजूमुळे ग्रेव्हीला एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं. हे संपूर्ण साहित्य 2-3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचंय. यात काही मसाले घालतोय. लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पूड, हळद आणि थोडं पाणी घालायचंय. चांगलं मिक्स करून घ्या. यात बटर घालतोय. या जागी तुम्ही तूप देखील वापरू शकता. याने एक चांगली टेस्ट येते. एक प्रॉपर असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचंय, जेवढं की हे साहित्य बुडेल, आणि झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे, जेणेकरून प्रॉपर अशी ग्रेव्ही वाटण्यात येईल. जितकी मऊसूद ग्रेव्ही वाटली जाईल तेवढंच क्रीमी असं टेक्स्चर येईल. इथे आपण कुकरची एक शिट्टी करून घेतली आहे आणि संपूर्ण साहित्य मऊसूद असं शिजलं गेलंय. थंड करून घ्यायचे आणि एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घ्यायची आहे. मिक्सर चालू बंद या प्रोसेसने करायचं, जेणेकरून प्रॉपर असं वाटण वाटलं जातं. इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही ग्रेव्ही तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग नेक्स्ट प्रोसेसकडे वळूयात. ही शेवटची प्रोसेस आहे. यासाठी कुकर स्वच्छ धुवून घ्या. कुकर चांगलं गरम झालं की यामध्ये तेल, तूप, बटर घाला तुमच्या आवडीप्रमाणे. इथे आपण तेल घातलंय, जिरं घालायचंय आणि तेजपत्ता घालून चांगलं तडतड होऊन द्यायचंय. यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचाय. याने एक चांगली टेस्ट येते भाजीला. यात आलं लसणाची पेस्ट घालायची आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचंय. यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. यानंतर यात काही पावडर्ड मसाले घालतोय. लाल मसाला घालून चांगलं परतून घ्या आणि हळद याच वेळी घाला. आम्ही पुढे घातलीये, त्यामुळे तुम्ही एकत्रित घाला आणि थोडं पाणी घालायचं, जेणेकरून मसाले तळाशी चिटकत नाहीत. गरम पाण्याचा वापर करा. टोमॅटो चांगला मऊसूद झाला की यात आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालतोय आणि थोडं पाणी घालायचंय, जेणेकरून ही ग्रेव्ही जळणार नाही. इथे चांगलं एकजीव असं मिक्स करायचंय. 1 ते 2 मिनिटे ग्रेव्ही तळून घ्यायची. यानंतर यामध्ये चिकन घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्या. या प्रोसेसमध्ये तुम्ही चिकन बाजूला एका पॅनमध्ये थोडं तेल घालून लालसर होईपर्यंत फ्राय करू शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही चिकन टाकू शकता. इथे मिक्स करून घेतले. चवीनुसार मीठ घालायचंय आणि पुन्हा मिक्स करून घ्या. इथे 2 ते 3 मिनिटांसाठी कुकरचं झाकण अलगद असं ठेवायचे, जेणेकरून ग्रेव्ही थपथप उडते. त्याने चटका लागणार नाही आणि ग्रेव्ही देखील चांगली शिजली जाईल. खडे मसाले, पावडर्ड मसाल्यांचा फ्लेवर आतपर्यंत मुरतो. यानंतर वर्ण कसुरी मेथी पावडर घालायची, एकजीव मिक्स करायचे. कसुरी मेथीच्या जागी कोथिंबिरी देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. वर्ण 1 चमचा तूप घातलंय. याने चिकनला जबरदस्त अशी टेस्ट येते. तूप तुम्ही स्किप देखील करू शकता. कुकरचं झाकण लावायचे आणि मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. चिकन लवकर शिजतं, त्यामुळे जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही. पाहू शकता कुकरचं झाकण काढलंय आणि तोंडाला पाणी सुटेल अशी लबाबदार ग्रेव्ही तयार झालीये. वर्ण भरपूर अशी कोथिंबिरी घालायची. एकदम बारीक अशी ग्रेव्ही वाटायची आणि लबलबीत अशी चिकन लबाबदार रेसिपी तयार होईल. ही जबरदस्त अशी चिकन लबाबदार करी आम्ही रोटी, बटर नान, राईस यांसोबत सर्व करतो. चला तर मग ही रेसिपी शामियाना किचन्सच्या पद्धतीने सर्व करूयात. ही चिकन लबाबदार रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा. थँक यू फॉर वॉचिंग.